सर्वात आधी आपण ह्या क्लायंटचे केस ॲनालिसिस करूयात। आपण बघू शकतो तर ह्या क्लायंटचे केस आता कर्ली आहेत, पण नॉर्मल कर्ली आहे, खूप मॅगी हेअर पण नाही। तर यासाठी आपण यांना नॉर्मल स्ट्रेटनिंगची क्रीम यूज करणार आहोत आणि त्याआधी आपण 2 टाइम हेअर वॉश करणार आहोत। हेअर वॉश कसा करायचा तुम्हाला माहितीच आहे। 2 टाइम हेअर वॉश का करतात तर केसांची क्युटिकल्स ओपन करण्यासाठी करतात 2 टाइम हेअर वॉश। आणि आपण जी ट्रीटमेंट करतो ती कॉर्टेक्स लेवलपर्यंत जाण्यासाठी आपण हेअर वॉश करणार आहोत। तर त्यामुळे आपण आधी 2 टाइम हेअर वॉश करून घेऊया। चला तर मग सुरुवात करूया आपण हेअर वॉशसाठी। सर्वात प्रथम आपण हेअर वॉशसाठी रेग्युलर शॅम्पूचा यूज केलेला आहे, त्याने आपण हेअर वॉश करून घेऊया आधी। त्यानंतर आपण मॅट्रिक्स ब्रँडचा हेअर वॉशचा शॅम्पू घेतलेला आहे ऑप्टिक एअरचा, तर त्याने आपण हेअर वॉश करून घेऊया। आपला आता 2 टाइम हेअर वॉश पण झालेला आहे। त्यानंतर आपण आता ड्राय करून घेत आहोत केस। आपण स्ट्रेट असे ड्राय करून घेणार आहोत। केस आपल्याला 100% ड्राय करून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला सेक्शन क्लिप लावून हेअरचे सेक्शन करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्याला क्रीम ॲप्लिकेशनला सोपं जाते। त्यानंतर मी ऑप्टिक एअरचा नॉर्मल क्रीम घेतलेली आहे। तुम्हाला ते सांगितल्याप्रमाणे फर्स्ट स्टेप आपली क्रीम ॲप्लिकेशन आणि सेकंड स्टेप आपली न्यूट्रायझर ॲप्लिकेशन आहे। तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवलेलं आहे। त्यानंतर मी ऑप्टिक एअरची क्रीम घेऊन ती व्यवस्थितपणे क्रीमी करीत आहे। ती सर्वात अगोदर ती क्रीम आपली थिक असते। त्यानंतर आपण ज्यावेळेला क्रीम ॲप्लिकेशन व्यवस्थित करू त्यानंतर ती क्रीमी बेसमध्ये तयार होते। त्यानंतर आपल्याला सेक्शन वाईज अर्धा इंच रूटला क्रीम न लागता आपल्याला अशा प्रकारे क्रीम ॲप्लिकेशन करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे क्रीम ॲप्लिकेशन करत आहे। मिनिमम आपल्याला 8 ते 10 वेळेला क्रीम ॲप्लिकेशन करायचं आहे सेक्शन वाईज, आणि अर्धा इंच रूटला सोडूनच क्रीम ॲप्लिकेशन करायचं आहे। रूटला जर क्रीम यूज झाली तर हेअरफॉल होण्याची शक्यता असते, त्यामुळे आपल्याला लक्षात असू द्या की आपल्याला रूटला क्रीम लागून द्यायची नाही आहे। अशा प्रकारे मी सेक्शन वाईज क्रीम ॲप्लिकेशन सर्व केसांना करून घेत आहे। त्यानंतर आपल्याला अर्धा तास तरी किमान होल्डिंग ठेवायचं आहे आणि ह्या 15 मिनिटानंतर आपल्याला सेक्शन चेक करत राहायचं आहे की आपले केस स्ट्रेच होत आहे की नाही। अधूनमधून आपल्याला केस चेक करणं गरजेचं असतं। तुम्ही बघू शकता आता अर्धा तास होऊन गेलेला आहे आणि केस कसे स्ट्रेच होत आहे। अशा प्रकारे केस स्ट्रेच झाले तर समजून घ्यायचे आपली प्रोसेस कंप्लीट झालेली आहे। नंतर आपण हेअर वॉशला क्लायंटला घेऊ शकतो। लक्षात असू द्या 15 मिनिटानंतर आपल्याला प्रत्येक सेक्शन चेक करायचं आहे, ओव्हर टाईम होता कामा नये केसांना। आता आपण हेअर वॉशला घेतला आहे। तुम्ही बघू शकता क्लायंटने मेहंदी लावलेली होती 2 महिन्यापूर्वी, ती कशी मेहंदीचा कलर निघून जातो आहे। आपल्याला प्लेन हेअर वॉश करून घ्यायचा आहे, शॅम्पू यूज करायचा नाही आहे। हेअर वॉश व्यवस्थित करून घ्यायचा आहे, कुठल्याही प्रकारची केसांना क्रीम राहता कामा नये। हेअर वॉश झाल्यानंतर आपल्याला ड्राय करून घ्यायचे आहे केस। त्यानंतर आता आपल्याला आयनिंग करायची आहे। स्ट्रेटनिंग कशी करायची तुम्ही बघू शकता। नॉर्मल केस असल्यामुळे मी केसांना किमान 14 ते 15 वेळेला आयनिंग करून घेत आहे। सेक्शन वाईज आपल्याला आयनिंग करून घ्यायची आहे आणि केसांच्या रूटला आपल्याला 4 ते 5 वेळेला आयनिंग करायची आहे। जास्त आपल्याला हीट द्यायची नाही केसांना। रूट आपले सेन्सिटिव्ह असल्यामुळे केस डॅमेज होण्याची शक्यता असते। ज्यावेळेला आपण सेंटरला टॉप ग्राउंड एरियाला आयनिंग करू त्यावेळेला आपल्याला क्लायंटला केस आणि डोकं थोडंसं धरून राहायला सांगायचं आहे, जेणेकरून त्रास कमी होतो क्लायंटला। नाहीतर केस जर आपले मोकळे असले तर ना क्लायंटला त्रास जास्त होऊन जातो।
आपली आयनिंग पूर्ण झालेली आहे. आता मी सेकंड स्टेप घेत आहे न्यूट्रलायझर. न्यूट्रलायझर हे कसं यूज करायचं तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. तर अर्धा इंच रूट सोडूनच आपल्याला न्यूट्रलायझर क्रीम यूज करायची आहे आणि सेक्शन क्लिप आपल्याला फ्लॅटच यूज करायची आहे. क्रोकोडाईल सेक्शन क्लिप यूज नाही करायची. आपल्याला न्यूट्रलायझर क्रीमही लावून झालेली आहे. आता आपल्याला ही न्यूट्रलायझर क्रीम किमान 15 मिनिटं तरी केसांवर ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला हेअर वॉश करून घ्यायचा आहे. आता आपण हेअर वॉश करून घेऊया. लास्टला तुम्ही रिझल्ट बघू शकता किती सुंदर केस झालेले आहेत. हेअर वॉश नंतर स्ट्रेट ड्राय करायचा आहे. आपल्याला लक्षात असू द्या केसांना आपल्याला स्ट्रेट ड्राय करायचा आहे. नुसतं केसांवर ड्राय फिरवायचं नाही आहे, त्यांनी परत कर्स होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला स्ट्रेट ड्राय करायचा आहे. आणि लास्ट तुम्ही रिझल्ट बघू शकता केस किती छान सिल्की शायनी आणि स्मूथही झाले आणि स्ट्रेटही झालेले आहेत. आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.